अहो काय बोलताय काय हे तुम्ही? आपण काय बोलताय? मी नाही ट्रेन खाऊन आली आहे. ए लय सुताळक नको बनूस तू. एवढे दिवस तू परपुरुषाकडे राहिलीस, तुमच्यात काय झालं असल नसल आम्हाला काय माहित. अरे चिवळ्या, एखाद्या बाईच्या चारित्र्यावर शिंतोड उडवताना धाळ माणसाने विचार करावा लागतो. काय बोलताय? ए म्हातारे, मी काय चुकीचं बोलत नाहीये. एवढं सगळं घडलं तरी माझ्या लेकानं तिला घरात घेतलं, तर ही आपले कैची घेऊन त्याच्या मागे लागली जीव घ्यायला. एवढं काही तिचं भागलं नाही. फार आमच्या घरदाराची ना फार बेअब्रू करून टाकायची असं ठरवलं हिनं. आपली लाली तशी नाही हो. इतकं तर मी नक्कीच तिला ओळखते. जेव्हापासून मी तिला ओळखते ना, ती असं काय बी करणार नाही. हे बघ गोपाळ, तुझा बी काहीतरी गैरसमज होत असेल. फुलाताय, गैरसमज फक्त तुझा होतोय. अशी करणार नाही तशी करणार नाही. अगं परपुरुषाचा हात धरून ही गेलीच का? जमाना किती वाईट आहे बाई. उद्या काही म्हणता काही झालं असतं हे कळणं इतकी काय लहान आहे का ही? अप्पा, मी खरं सांगते, मी यांना सोडून कधीच दुसऱ्या पुरुषाचा विचार नाही केलाय. मी तुमच्या लेकासाठी कायम स्वतःला जगापासून लांब ठेवलंय, जपलंय स्वतःला, माझं चारित्र्य सांभाळलंय. मी खरंच कधीच कुणाला स्वतःला स्पर्श नाही होऊ दिला. तुम्ही अप्पा, नाहीये मी नीच बाई. मी नाही असं काय केलंय. मी कुठल्या पुरुषाला हात नाही लावू दिलाय स्वतःला. मी खरं बोलते अप्पा. मी कुठल्या परपुरुषाची सावली नाही घेतली अंगावर. माझ्यावर विश्वास ठेवा. खरं खोटं तुलाच माहिती. जे घडलं ते चार भिंतीच्या आत घडलं, आणि तू कबूल थोडीच करणार आहेस. अप्पा, माझ्या पावित्र्यावर नका शंका घेऊ. मी खरंच पवित्र आहे. माझ्यावर विश्वास ठेवा ना. खरंच असं काय नव्हतं झालं. तुम्ही इतके कानडे नका आरोप करू माझ्यावर. मला नाही सहन होतंय. नाही ते काय नाही. हे गोपाळ, मी आता एक वकील बघितलेला आहे. तू हिच्या आई वडिलांना बोलव आणि म्हणा हिला घरी घेऊन जा तुमच्या. आता घटस्फोट होणारच, दुसरा पर्याय नाही. अप्पा, एकदा मी नाही काय केलंय तसं. मी असलं काय नाही केलंय. मी खरं सांगतो. तू नगर अडूस शांत हो. मी यातनी समजवते काय ते. जा आराम करते. जा आराम करते. जा. मी नाही केलं असं काही.